नमस्कार। आज आहे नवरात्रीचा 8वा दिवस आणि आपण आलो आहोत मुंबईतील वर्सोवा म्हणजेच वेसावे गावात आई हिंगळा देवीच्या दर्शनाला। मुंबईच्या अंधेरी उपनगरातील वर्सोवा म्हणजेच वेसावे गावातील कोळीवाडा हा मुंबईतील प्रमुख कोळीवाड्यांपैकी एक आहे। या कोळीवाड्यात आई हिंगळा देवीचे मंदिर आहे। ही देवी वेसावे कोळीवाड्याची ग्रामदेवता व संरक्षक मानली जाते। असे सांगितले जाते की बऱ्याच वर्षांपूर्वी काही कोळी बांधव मच्छीमारीसाठी पहाटे समुद्रकिनारी गेले असता त्यांना एक मुलीचा रडण्याचा आवाज ऐकू आला। त्यांनी तिथे जवळ जाऊन पाहिले तर एक लहान मुलगी रडत बसली होती। तिला त्या कोळी बांधवांनी घरी आणले। त्यातील एका कोळी बांधवाने तिला त्याच्या घरात नेले आणि तो व्यक्ती तिच्यासाठी पाणी आणायला गेला असता ती मुलगी अचानक अदृश्य झाली। हे समजल्यानंतर संपूर्ण कोळी बांधवांनी तिचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना ती मुलगी सापडली नाही। नंतर एक दिवस त्याच व्यक्तीच्या स्वप्नात ती मुलगी देवी स्वरूपात आली, जी संपूर्णपणे सोन्याने मढलेली होती। त्या मुलीने स्वप्नात येऊन घडलेली घटना सांगितली की आमचे मुख्य गाव हिंगळाच असून आम्ही 7 बहिणी बोटीने फिरायला निघालो होतो। समुद्रातील वादळामुळे आमच्या बोटीचा अपघात झाला आणि आम्ही सर्व 7 बहिणी वेगवेगळ्या किनाऱ्याला लागलो, तर मला इथे तुमच्या गावात स्थान आणि मान द्या। त्यानंतर त्या नाखवाने गावकऱ्यांशी बोलून एक संगमरवरीची हुबेहूब त्या मुलीसारखी दिसणारी मूर्ती घडवून घेतली आणि तिचे गावात एक छोटे मंदिर बांधले। जेव्हापासून देवीच्या मंदिराची स्थापना वेसावे कोळीवाड्यात झाली तेव्हापासून या गावच्या लोकांच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होत गेल्या आणि गावची भरभराट झाली। आजही आई हिंगळा देवी सर्व भक्तांच्या मनोकामना पूर्ण करते। माझं नाव प्रशांत यशवंत हिंगले। देवी स्थापन करणारे माणसं आम्ही आहे। देवीचं नाव आहे तेच आमचं नाव आहे हिंगले म्हणून। हे जे पूजा कार्य होतं, गोंधळ वगैरे होतं, सर्व आमच्या हातून होतं। आता गावकऱ्यांनी मान्यता देते जे कार्य देवीचं जे काही होतं, आता पूजा कार्य जे करते ते आता आम्हीच करतो। सर्व हिंगले फॅमिली आम्ही आहे आणि आमच्याबरोबर आम्हाला साथ देणारे सिद्धे फॅमिली आहे आणि एक तोंबरी फॅमिली आहे। असे 3 घराने मिळून आम्ही हा सोहळा पार पडतो देवीचा कार्य। आता मी पूजा कार्याचं नवरात्र आहे, ते 3 घराने मिळून ते सर्व पाहतात। पण आता 10 वर्ष झाली माझ्या बाबांनी यशवंत हरिचंद्र हिंगले यांनी आम्ही आता सर्व गावकऱ्यांजवळ जे आम्हाला दिलेलं सर्व जे सांभाळ करण्यासाठी ते आता आम्ही बाबांनी आमच्या गावकऱ्यांजवळ दिलेलं आहे।